विद्यार्थी मित्रो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हा टॉपिक चालू केला होता. कंडक्टन्स, कंडक्टर, कंडक्टरचे टाईप मेटॅलिक कंडक्टर, इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर, कंडक्टन्स म्हणजे काय, त्यानंतर स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे काय आणि स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणजे काय, एवढा भाग आपण पाहिला होता. आता याच्या पुढच्या गोष्टी आपण सुरू करतोय. पुढची टर्म आहे इक्विव्हॅलंट कंडक्टन्स आणि तो लेटरनं दाखवला तो लॅम्बडा व्ही. आता त्याची व्याख्या बघा, डेफिनेशन. इट इज द कंडक्टन्स ऑफ ऑल द आयन्स प्रोड्यूस्ड when 1 gram equivalent of the electrolyte is dissolved in VCC of the solution. याचा अर्थ आपण आता जाणून घेऊया. इट इज द कंडक्टन्स ऑफ ऑल द आयन्स प्रोड्यूस्ड वेन 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट. आता 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट, व्हॉट इज द मिनिंग ऑफ 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट? तर 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट म्हणजेच त्याच्या इक्विव्हॅलंट वेट एवढं. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं HCl, हायड्रोजन ॲटॉमिक वेट 1, Cl 35.5, दोन्हीची जर आपण बेरीज केली तर 36.5. जेव्हा 36.5 आपण HCl घेतलं आणि ते VCC मध्ये डिझॉल्व केलं, त्याचे काय जे सोल्युशन तयार होईल, त्या सोल्युशनचे जे काय आयन्स होतील तयार आणि ते जे काय आयन्स कंडक्टन्स कॅरी करतील त्याला इक्विव्हॅलंट कंडक्टन्स असं म्हटलं जातं आणि लॅम्बडा व्ही ह्या लेटरनं दाखवलं जातं. दुसरं आपण एक्झाम्पल घेऊया. NaOH, सोडियम ॲटॉमिक वेट 23, ऑक्सिजन 16 अँड हायड्रोजन 1, टोटल 40 होतं. When you dissolve 40 grams of NaOH in VCC of the solution, then whatever the ions produced by this solution and the ions produced which carries electric current and whatever be the value of that electric current, that is called as equivalent conductance denoted by the letter lambda v. म्हणजे इथं शब्द महत्त्वाचा 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट. याचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा व्ही इज इक्वल टू K डिवायडेड बाय C किंवा K डिवायडेड बाय N. आता हा फॉर्म्युला कसा आला हे नंतर आपण बघणार आहोत. आता K म्हणजे काय असतं? स्पेसिफिक कंडक्टन्स. C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. आता C कॉन्सन्ट्रेशन विच इज इन टर्म्स ऑफ नॉर्मॅलिटी, म्हणून C ऐवजी इथं N लेटर आलेला आहे. सो लॅम्बडा व्ही इज इक्वल टू K डिवायडेड बाय N. K स्पेसिफिक कंडक्टन्स, C कॉन्सन्ट्रेशन अँड N नॉर्मॅलिटी ऑफ दी सोल्युशन. पुढची टर्म ह्याच्यामध्ये येते मोलर कंडक्टन्स. हे म्यू व्ही ह्या लेटरनं दाखवलं जातं. दॅट इज म्यू व्ही. आता इक्विव्हॅलंट कंडक्टन्स अँड मोलर कंडक्टन्स याच्या व्याख्येमध्ये जर आपण फरक बघितला तर काय बघा, इट इज कंडक्टन्स ऑफ ऑल द आयन्स प्रोड्यूस वेन 1 ग्रॅम मोल ऑफ एन इलेक्ट्रोलाइट डिझॉल्ड इन VCC ऑफ दी सोल्युशन. फरक बघा, इथं 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट आहे आणि इथं काय आहे 1 ग्रॅम मोल. आता 1 ग्रॅम मोल याचा अर्थ काय, त्याच्या मोलेक्युलर वेट एवढं. आता परत आपण एक्झाम्पल घेऊया. HClचं मोलेक्युलर वेट आणि इक्विव्हॅलंट वेट हे सेमच आहे. तर 36.5 HCl मोलेक्युलर वेट VCC मध्ये डिझॉल्व करा, ते जे काय सोल्युशन तयार होईल त्या सोल्युशनचे काय आयन्स तयार होतील H+Cl- आयन्स, आणि ते जे आयन्स काय इलेक्ट्रिक करंट कॅरी करतील त्या इलेक्ट्रिक करंटची व्हॅल्यू म्हणजेच मोलर कंडक्टन्स. म्हणजेच 1 ग्रॅम मोल, मोलर कंडक्टन्स इज रिलेटेड टू 1 ग्रॅम मोल मोलेक्युलर वेट ऑफ दी सबस्टन्स, आणि इक्विव्हॅलंट कंडक्टन्स इट इज 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ दी इलेक्ट्रोलाइट म्हणजे सबस्टन्स, म्हणजे त्याच्या इक्विव्हॅलंट वेट एवढं. आता म्यूव्हीचा फॉर्म्युला जो आहे तो K डिवायडेड बाय Cच येतो, आणि फरक बघा, K दॅट इज इक्वल टू K डिवायडेड बाय M. कॉन्सन्ट्रेशन विच इज इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी, इथं कॉन्सन्ट्रेशन which is in term of normality because it is related to equivalent weight, and here molarity, here concentration which is in term of molarity because it is related to molecular weight of the substance. So in this equation K is the specific conductance and M is the molarity of the solution. So these both terms are important, equivalent conductance and molar conductance. आता आपण पुढचा भाग बघू, रिलेशन बिटवीन स्पेसिफिक अँड इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. मग अशी जो फॉर्म्युला आला तो K डिवायडेड बाय N किंवा K डिवायडेड बाय M आपण बोलले, ते कसे आले ते बघणार आहोत. सो रिलेशन बिटवीन स्पेसिफिक अँड इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. आता इथे काय म्हटलं बघा, कन्सिडर अ रेक्टँग्युलर ट्रफ. एक रेक्टँग्युलर आकाराचं आपण एक भांडं घेतलं विच इज फिल्ड विथ 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ ॲन इलेक्ट्रोलाइट. तर त्या भांड्यामध्ये
1 ग्रॅम इक्विव्हॅलंट एखादा इलेक्ट्रोलाइट NaCl असेल, NaOH असेल, KCl असेल, KOH असेल, तो आपण भरलेला आहे. तर एक रेक्टँग्युलर ट्रब भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सोल्युशन टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड्स हॅव्हिंग 2 इलेक्ट्रोड्स 1 सेंटीमीटर अपार्ट फ्रॉम ईच अदर. तर हे 2 इलेक्ट्रोड्स आहेत, त्या 2 इलेक्ट्रोड्समधलं अंतर किती आहे? 1 सेंटीमीटर आहे. एकमेकापासून ते लांब आहे. अँड हॅव्हिंग अँड एरिया V स्क्वेअर सेंटीमीटर. तर V स्क्वेअर सेंटीमीटर ह्या एरियामध्ये हे दोन्ही इलेक्ट्रोड सिच्युएटेड केलेलं आहे. पार्श्वभूमी लक्षात घ्या. एक रेक्टँग्युलर भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रोलाइट NaOH NaCl काही असेल तो VCCमध्ये डिझॉल्व्ह केलेला आहे, ते भांड्यामध्ये भरलेलं आहे. त्या भांड्यामध्ये 2 इलेक्ट्रोड आपण डीप केलेले आहेत, एक असेल ॲनोड एक असेल कॅथोड. त्या दोन्हीमधलं डिस्टन्स लेंथ ही किती आहे? 1 सेंटीमीटर आहे. आणि हे दोन्ही इलेक्ट्रोड 1 स्क्वेअर सेंटीमीटर ह्या एरियामध्ये सिच्युएटेड केलेले आहेत, म्हणजे बसवलेले आहेत. ही पार्श्वभूमी पहिली. रेजिस्टन्स ऑफ सच ए सोल्युशन. अशा सोल्युशनचा रेजिस्टन्स आपण बघतो. आपण आता स्पेसिफिक कंडक्टन्स बघितला. रो इज इक्वल टू RA डिवायडेड बाय L. लक्षात घ्या, रो इज इक्वल टू RA डिवायडेड बाय L. देअरफॉर R इज इक्वल टू काय इक्वेशन इज? रो इंटू L डिवायडेड बाय A. स्पेसिफिक रेजिस्टन्स रो इज इक्वल टू RA डिवायडेड बाय L डिवायडेड दॅट इज इक्वल टू R इज इक्वल टू रो इंटू L डिवायडेड बाय. तर हा रेजिस्टन्स त्या सोल्युशनचा किती येईल बघा. Lची व्हॅल्यू किती आहे? 1 सेंटीमीटर आहे. Aची व्हॅल्यू किती आहे? V स्क्वेअर सेंटीमीटर. कारण भांड्याचा एरिया किती आहे? V स्क्वेअर सेंटीमीटर. तर हे V स्क्वेअर सेंटीमीटर आहे. देअरफॉर R इज इक्वल टू रो इंटू 1. Lची व्हॅल्यू बघा, हा फॉर्म्युला बघा. Lची व्हॅल्यू 1 आणि A एरिया स्क्वेअर सेंटीमीटर किती आहे? V स्क्वेअर सेंटीमीटर. तर R इज इक्वल टू रो इंटू 1 डिवायडेड बाय V. 1 डिवायडेड बाय V कशामुळे आलं हे? Lची व्हॅल्यू 1 आहे आणि Aची व्हॅल्यू V आहे. टेकिंग रेसिप्रोकल ऑफ दिस इक्वेशन. ह्या इक्वेशनचा रेसिप्रोकल घेतला. Rचा 1 डिवायडेड बाय R, रोचा 1 डिवायडेड बाय रो होईल आणि 1 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय V म्हणजेच दॅट इज V येईल. 1 अपॉन R इज इक्वल टू 1 अपॉन रो इंटू V. आता 1 अपॉन R म्हणजे रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज कंडक्टन्स. आपण मागे व्याख्या बघितलेलं आहे. आणि कंडक्टन्स आपण G ह्या लेटरनं दाखवतो, म्हणताना इथे G आलेला आहे. 1 अपॉन रो म्हणजे रेसिप्रोकल ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. रेसिप्रोकल ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स याला आपण काय म्हटलेलं आहे? स्पेसिफिक कंडक्टन्स. म्हणताना 1 अपॉन रोबद्दल काय आलेलं आहे? K आलेला आहे. आणि V व्हॉल्यूम इथं आहे तसा आहे. म्हणजे G इज इक्वल टू लॅम्बडा V. आता G म्हणजेच काय? कंडक्टन्स. आता कंडक्टन्स इथं आपण विचारात कुठला घेतला आहे? इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. म्हणताना इक्विव्हॅलंट कंडक्टन्स आपण लॅम्बडा V या लेटरनं दाखवतो. म्हणताना लॅम्बडा V इज इक्वल टू KV हे रिलेशन आलेलं आहे. दॅट इज इक्वेशन नंबर 1. आपण आता पुढे जातो ह्या इक्वेशनला. कंटिन्यू. आता बघा काय म्हटलं आहे. इफ C ग्रॅम्स पर लिटर is the concentration of the solution, then the volume containing 1 gram equivalent of an electrolyte will be 1 divided by C. That is equal to, आता इथं 1 डिवायडेड बाय C म्हणजे व्हॉल्यूम आणि कॉन्सन्ट्रेशन ह्या दोन्ही टर्म्स एकमेकाला अपोजिटली असतात. जेव्हा व्हॉल्यूम वाढतं म्हणजे पाण्याची पातळी वाढते तेव्हा कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि पाणी आपण घालायचं कमी करतो तेव्हा कॉन्सन्ट्रेशन वाढतं. बघा, आपण पाणी जर सोल्युशनमध्ये घालत झालो तर ते डायल्यूट होतं, त्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. म्हणजे पाण्याची क्वांटिटी वाढली की कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, म्हणजे व्हॉल्यूम वाढला की कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. म्हणताना इथं आपण काय रिलेशन लिहिलेलं आहे? दॅट इज व्हॉल्यूम V इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय C असं आपण इथं दाखवलेलं आहे. आता इलेक्ट्रोलाइट विल बी 1 डिवायडेड बाय C. आता 1 म्हणजे इथं काय? तर 1 लिटर येतं. 1 लिटर म्हणजे 1000 ml डिवायडेड बाय C. आता C म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन. आता कॉन्सन्ट्रेशन इथं आपण काय विचारात घेतलेलं आहे? इक्विव्हॅलंट कंडक्टन्स आणि स्पेसिफिक कंडक्टन्स. म्हणताना कॉन्सन्ट्रेशन टर्म कशानं बदलली? नॉर्मॅलिटी N. म्हणजे 1000 डिवायडेड बाय C जे आहे ते काय झालं? 1000 डिवायडेड बाय N झालं. आणि ही कशाची व्हॅल्यू झाली? V व्हॉल्यूमची व्हॅल्यू झाली. म्हणजे बघा, V इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय C. तो 1 डिवायडेड बाय C इथं लिहिला. 1 लिटर म्हणजे 1000 ml डिवायडेड बाय C झालं. आणि 1000 ml डिवायडेड बाय C म्हणजेच काय? 1000 डिवायडेड बाय N. म्हणजे Vची व्हॅल्यू काय झाली? 1000 डिवायडेड बाय N. आता ही V ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ V इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय N इन इक्वेशन नंबर 1.
इक्वेशन नंबर 1 काय होतं, लॅम्बडा इज इक्वल टू के व्ही, बरोबर आहे का. देअरफॉर लॅम्बडा व्ही इज इक्वल टू के तसाच राहिला आणि व्हीची व्हॅल्यू किती झाली 1000 डिवायडेड बाय एन, म्हणजे लॅम्बडा व्ही इज इक्वल टू 1000 के डिवायडेड बाय एन, वेअर के म्हणजे काय, के इज कॉल्ड एज स्पेसिफिक कंडक्टन्स, एन इज कॉल्ड एज नॉर्मॅलिटी ऑफ द सोल्युशन आणि याचे युनिट जे आहे युनिट एस सेंटीमीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट. युनिट काय येतं एस सेंटीमीटर पर इक्विव्हॅलंट. आता हे जसं लॅम्बडा व्ही इज इक्वल टू 1000 के डिवायडेड बाय एन, हे रिलेशन बिटवीन स्पेसिफिक कंडक्टन्स अँड इक्विव्हॅलंट कंडक्टन्स लक्षात येतं का बघा, रिलेशन बिटवीन स्पेसिफिक कंडक्टन्स अँड इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. तसंच रिलेशन बिटवीन स्पेसिफिक कंडक्टन्स अँड मोलर कंडक्टन्स. आता इथं 1000 के डिवायडेड बाय एन झालेला आहे. आपण मोलर कंडक्टन्स म्यू व्ही या लेटरनं दाखवतो, म्हणून म्यू व्ही इज इक्वल टू 1000 के डिवायडेड बाय एम. इथं नॉर्मॅलिटी आलं, इथं मोलॅरिटी आलं. मोलॅरिटी का आली, इथं मोलर कंडक्टन्सशी रिलेटेड आहे, इथं नॉर्मॅलिटी का आली, इक्विव्हॅलंट कंडक्टन्सशी रिलेटेड आहे. म्हणजे म्यू व्ही इज इक्वल टू 1000 के डिवायडेड बाय एम, वेअर एम इज कॉल्ड मोलॅरिटी ऑफ दी सोल्युशन. आणि त्याचं जे युनिट येतं ते युनिट काय येतं एस सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. एस सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. ह्याचं युनिट काय आलं एस सेंटीमीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट. एस सेंटीमीटर स्क्वेअर पर इक्विव्हॅलंट. तर हा झाला आपला दुसरा व्हिडिओ. इथं आपण काय करतो, इथं आता थांबतो आहे आपण.